नमस्कार, मी CA अनिरुद्ध राठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गेली 1-2 दिवस इन्कम टॅक्स रिलेटेड एक खूप मोठी घोषणा आणि त्याचा मेसेज व्हॉट्सअप आणि इतरही सोशल मीडियामधून खूप जास्त व्हायरल होत आहे। त्या मेसेजमध्ये असे म्हटलं गेलं आहे की रुपये 15 लाखापर्यंतचे उत्पन्न हे आपले करमुक्त उत्पन्न होणार आहे। पैसा ही पैसा होगा। त्या मेसेजमध्ये अजूनही काही गोष्टी सांगितल्या आहेत। त्या मेसेजमध्ये नेमके काय म्हटले गेले आहे, त्यामध्ये किती खरेपणा आहे, त्यामध्ये काय बेस आहे आणि ह्याचा परिणाम करदात्यांवर काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तर सर्वप्रथम पाहूया की त्या मेसेजमध्ये नेमके काय म्हटले आहे। त्या मेसेजमध्ये हेडिंगच अशी आहे की रुपये 15 लाखापर्यंतचे उत्पन्न आपले करमुक्त उत्पन्न होणार आहे। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। तसेच त्या मेसेजमध्ये पुढे असे म्हटले गेले आहे की ही एवढी मोठी घोषणा जो आपला येणारा बजेट आहे आगामी आर्थिक वर्ष 25-26 साठी, जो 1 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रस्तुत करणार आहेत, त्यावेळी ती ही मोठी घोषणा जाहीर करणार आहे। त्या मेसेजमध्ये असे म्हटलं गेलं आहे की रुपये 15 लाखापर्यंतच्या पगारदार व्यक्तींना आता 1ही रुपया इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही। किंवा ह्यामध्ये किती खरेपणा आहे हे आपण आता बघणार आहोत। तर मी आपल्या सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छितो की अशी अजून तर कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट CBDT कडून म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स कडून किंवा आपले माननीय अर्थमंत्री सीतारामन मॅडम कडून कुठलीही किंवा अजूनही कुठली डायरेक्ट टॅक्सची जी कमिटी असते किंवा कुठल्याही ऑफिशियल व्यक्तीकडून किंवा बोर्डाकडून झालेली नाही। कौन है ये लोग, कहां से आते हैं? पण जर अशी ऍक्च्युअली अनाउन्समेंट झाली आणि खरंच जर 15 लाखापर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त केलं तर याचा परिणाम काय होईल, तर मी सांगू इच्छितो की हजारो नाही लाखो नाही तो करोडो व्यक्तींसाठी आणि करोडो करदात्यांसाठी ही खूप जास्त महत्त्वाची आणि आवडीची गोष्ट असेल जर असे काही झाले तर। पण ह्याचा जर विचार आपण सरकारच्या अँगलनी केला तर सरकारसाठी हा एक खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होणार आहे, कारण की 15 लाखापर्यंतची बरेच करदाते, बरेच नोकरदार आणि सॅलरीड वर्ग आपल्या देशामध्ये आहे। त्यामुळे जर खरंच असे झाले तर ॲज आय सेड की करोडो व्यक्तींना याचा फायदा होणार आहे, पण करोडो किंवा अब्जो रुपयाचं नुकसान सुद्धा सरकारला होणार आहे। देखा आपने लापरवाही का नतीजा है। तर बेसिकली पुढे असं मला सांगावेसे वाटते की अशी ही न्यूज ज्याला काहीही बेस नाहीये किंवा ऑफिशियल अनाउन्समेंट नाहीये तर ही आपण एक अफवा म्हणूनच कन्सिडर करूयात। तर अशा खोट्या गोष्टींवर बिलकुल विश्वास ठेवू नये। अरे कहना क्या चाहते हो? रादर अशी खोटी गोष्ट ज्याला काही बेस नाही किंवा ऑफिशियल अनाउन्समेंट नाहीये याचा जास्त विचारही करू नये, कारण की 1 फेब्रुवारी जी घोषणा होणार आहे ती आपल्या समोर येणारच आहे। आणि अशी खोटी गोष्ट किंवा जी अर्धवट गोष्ट आपण म्हणू, जी अर्धवट ज्याला पूर्ण काही रूप दिलेले नाही व्यवस्थित किंवा पूर्ण खरी बातमी आपल्या कानावर येत नाहीये, याला आपण एक फेक न्यूज सुद्धा म्हणू शकतो, ती पुढे शेअर सुद्धा करू नका, तुम्ही फॉरवर्डही करू नका। कारण की लिटरली सांगायचं तर आजच्या दिवसात मला एवढे मेसेजेस आणि कॉल्स आले आहेत की सर हे असं असं कानावर आलं आहे, हे खरं आहे का? तर मी पुन्हा एकदा क्लिअरली सांगू इच्छितो की अशी कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट कोणाकडूनही झालेली नाहीये। आणि प्रॅक्टिकली माझं पर्सनल ओपिनियन जर तुम्ही विचाराल तर ही एवढी मोठी घोषणा या बजेटमध्ये होणं पॉसिबल सुद्धा नाहीये, कारण की गेली 10 वर्ष जरी तुम्ही आपल्या गव्हर्नमेंटचा पॅटर्न बघितला तर तो 2 लाख 2.5 लाख मॅक्स न्यू रिजिम त्यांनी 2020 मध्ये आणलेला आहे। त्यामध्ये त्यांनी 3 लाखाचं बेसिक एक्झम्पशन लिमिट केलं आहे। त्यांनी एक रिबेट दिलेला आहे 87A चा, तर तो ओल्ड रिजिममध्ये 5 लाखापर्यंत तो मिळतो आणि न्यू रिजिममध्ये 7 लाखापर्यंत मिळतो। थोडक्यात 5 लाख आणि 7 लाख एवढं अनुक्रमे उत्पन्न असल्यास अनुक्रमे ओल्ड आणि न्यू रिजिममध्ये कुठलाही टॅक्स लागत नाही। पण यामध्ये सुद्धा अशी एक फॅक्ट आहे की हे तुम्हाला 87A ह्या सेक्शनचा रिबेट तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कराल। त्यामुळे उद्या एखाद्या व्यक्ती असं म्हणू शकत नाही की माझं 6 लाख उत्पन्न आहे, 7 लाखाच्या आत आहे, त्यामुळे मला इन्कम टॅक्स लागत नाही म्हणून मी रिटर्न भरत नाही। तर ह्या गोष्टी खूप लोकांमध्ये आणि करदात्यांमध्ये चुकीच्या गैरसमज करून बसले आहेत। तर सांगायचा मुद्दा असा आहे की आता बेसिक एक्झम्पशन लिमिट जर आपण बघितलं तो ओल्ड रिजिममध्ये 2.5 लाख आहे आणि न्यू रिजिममध्ये केवळ 3 लाख रुपये आहे।
आणि जी मी म्हटलं तसं ओल्ड रिजिममध्ये 5 लाखापर्यंत काही टॅक्स भरावा लागत नाही आणि न्यू रिजिममध्ये 7 लाखापर्यंत काही टॅक्स भरावा लागत नाही. पण तो कलम 87A म्हणजे सेक्शन 87A रिबेटमुळे तर लोकांना असं गैरसमज होऊ नये की आमचं 5 लाखाच्या आत किंवा 7 लाखाच्या आत उत्पन्न आहे तर मला काही टॅक्स लागत नाही, त्यामुळे मला रिटर्न भरायची गरज नाही. 87A रिबेट तुम्हाला मिळतो जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता. तुम्ही याला तुमचं बेसिक लिमिटच्या वर आहे का खाली ते पाहायला पाहिजे, जी आहे 2.5 लाख ओल्ड रिजिममध्ये आणि 3 लाख न्यू रिजिममध्ये. त्यामुळे 7 लाखाचा आपण जर न्यू रिजिम बाबत विचार केला तर 7 लाखाची डायरेक्ट 15 लाख एवढी मोठी लिमिट करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ही लिटरली फेक न्यूज आहे, यावर विश्वास ठेवू नये. आणि मी जेव्हा रिसर्च केला ह्या न्यूजचा तर लिटरली चांगल्या चांगल्या वेबसाईट्स, मी नावं नाही घेणार, पण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्सवर सुद्धा ह्याचं नमूद केलं गेलं आहे की 15 लाखापर्यंत टॅक्स फ्री. तर सर्व सोशल मीडियावाल्यांना म्हणा किंवा इव्हन इंडिव्हिज्युअल व्यक्तींना सुद्धा एक माझी कळकळीची विनंती आहे की अशी फेक न्यूज पुढे फॉरवर्ड करू नका, पुढे शेअर करू नका, कारण की यामुळे तुमच्या आमच्यामध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंटली करदात्यांमध्ये खूप गोंधळ निर्माण होत आहे, खूप एक चुकीचा मेसेज जात आहे. धन्यवाद. थँक्यू. रुको जरा, सबर करो. हजारो नाही, लाखो नाही, तो करोडो व्यक्तींसाठी आणि करोडो करदात्यांसाठी ही खूप जास्त महत्त्वाची आणि आवडीची गोष्ट असेल जर असे काही झाले तर. पण ह्याचा जर विचार आपण सरकारच्या अँगलनी केला तर सरकारसाठी हा एक खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होणार आहे. वार्षिक 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला किती आयकर सवलत दिली जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र याबाबत जो निर्णय घेतला जाईल त्याची घोषणा 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पामध्ये केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉपकॉर्नसह इतर छोट्या वस्तूंवर GST लादणाऱ्या अर्थमंत्री सर्वसामान्य मध्यम वर्गाला दिलासा देणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.